शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे ने भाजपा सेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहिर के प्रचारार्थ वनी में एक जाहिर सभा ली। भाजपा शिवसेना गठबंधन प्रत्याशी हंसराज अहिर के प्रचारार्थ वनी में शिवसेना पार्टी प्रमुख उद्धव ठाकरे का आगमन हुआ। उद्धव ठाकरे की सभा में बड़ी संख्या में लोग सभा स्थल पर पहुंचे। इस दौरान मंच पर गठबंधन प्रत्याशी हंसराज अहिर, विधायक संजीव रेड्डी भूतकुरवार, शिवसेना चंद्रपुर जिला संपर्क प्रमुख सुरेश सावंत, विदर्भ संपर्क प्रमुख अरविंद नेरकर, पूर्व विधायक विश्वास नांदेकर के साथ भाजपा सेना गठबंधन के नेतागण बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान सभा स्थल पर पुलिस का कड़ा बंदोबस्त था। उद्धव ठाकरे को देखने और सुनने के लिए अभूतपूर्व जनसैलाब वहां पर उमड़ा था। इस दौरान सभा को संबोधित करते हुए उद्धव ठाकरे ने कहा, पण आज मला बरं वाटतंय, शिवसेना काय, भारतीय जनता पक्ष काय, आरपीआय काय, नुसतं युती म्हणून नाही तर एक कुटुंबीय म्हणून आपण सगळे इकडे जमलेलो, एक परिवार म्हणून जमलेलो आणि आता झालं तेवढं बस झालं। गेले 5 वर्ष आपण याचा अनुभव घेतलेला आहे। मी कालच्या माझ्या रामटेकच्या सभेत सांगितलं तेच तुम्हाला सांगतो। ती ताकद जर आपापसामध्ये भांडायला लागली तर एकमेकात भांडतील आणि संपतील। आपण तिकडे जाऊ आणि दिल्लीमध्ये लोण्याचा गोळा करू। त्यांना कल्पना नाही की आम्ही खुर्चीचे वेडे नाहीत, आम्ही सत्तेचे लोभी नाहीत, आम्ही देशप्रेमी आहोत। मधल्या काळात राहुल गांधी इकडे येऊन गेले म्हणतात, फिरत्याच सगळीकडे, फिरून द्या। पण राहुल गांधीला पंतप्रधान करायचं तुम्हाला? त्याला कारण आहे, नुसतं मी युती केले म्हणून नरेंद्र मोदी जिंदाबाद नाही करत, त्याला सुद्धा कारण आहे। नरेंद्र भाईंना मी एवढ्यासाठी पाठिंबा देतोय की जो जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे त्याच्यामध्ये जी कलमं, त्यांनी जी काही वचने दिलेली आहेत, देश प्रेम, राम मंदिर झालं पाहिजे, राम मंदिर आम्ही बांधणार, हे त्याच्यामध्ये दिलेलं एक वचन आहे। बसा गुत्त्यामध्ये। आणि हंसराजजी तुम्ही काळजी करू नका, हा शिवसैनिक आहे, हा मर्द आहे, ज्याच्या हातामध्ये भगवा आहे, तो नुसता हातातला भगवा नाही, त्याच्या हृदयामध्ये भगवा आहे। मी अमित भाईंच्या अर्ज भरण्याच्या त्या मिरवणुकीच्या वेळेला गेलो होतो आणि मी तेव्हा सांगून आलेलो आहे की मी शिवसेना प्रमुखांचा सुपुत्र आणि त्यांनी उभी केलेली शिवसेना, पटलं नाही तर समोरून बोलतो, पण पाठीमागून वार करणारे आमची औलाद नाही, अजिबात नाही, आम्ही पाठीमाग वार करत नाही। CTV के लिए हमारे संवाददाता दिलदार शेख की रिपोर्ट।